गुड आफ्टरनून. बघा आता आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपली मराठी विषयाचा शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकातील घरदर्शक आणि पिल्लूदर्शक शब्द हा घटक आता आपण अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठं राहतो रे? घरामध्ये राहतो आहे की नाही? तर तसंच सगळे प्राणी पक्षी हे सुद्धा एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहत असतात. त्यांचं सुद्धा काय असतं? घर असतं. प्राणी असू दे, पक्षी असू दे किंवा कीटक असू दे, ह्यांचं राहण्याचं एक विशिष्ट ठिकाण असतं. जसं आपलं घर आहे तसं त्या प्राण्यांच्या निवाऱ्याला सुद्धा काहीतरी नाव आहे आणि त्यालाच काय म्हणायचं? घरदर्शक शब्द. घर म्हणजे काय? निवारा. कोण कुठे राहतो? जसं आपण घरात राहतो तसं सिंह कुठे राहतो? सिंहाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? गुहा. वाघाच्या राहण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात? गुहा. वाघ सिंह हे कुठे राहतात? गुहेमध्ये राहतात. पोपटाची ज्यावेळेस पोपट जंगलामध्ये राहतो त्यावेळेस एखाद्या झाडाच्या डोलीमध्ये राहतो, पण आपण त्यावेळेस त्याला घडी पकडून आणतो त्यावेळेस तो कुठे राहतो? पिंजऱ्यामध्ये. आपण त्याला कुठं ठेवतो? एक पिंजरा असतो आणि त्या पिंजऱ्यामध्ये आपण त्याला ठेवतो. कोळ्याचे आपल्या भिंतीला वगैरे असे लागतात बघा, ते बघा कोळी. त्यानं ते जाळं विणलंय की नाही, ते म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. तर ते कोळ्याचं काय असतं? जाळं असतं. मधमाशांचे पोळे किंवा मोहळ. असं मोठंसं पोळं असतं बघा, त्याला म्हणायचं मोहळ किंवा पोळे. घुबडाची डोली. झाडाच्या एखाद्या अशा डोलीमध्ये तो राहत असतो. चिमणीचे मुंगी किंवा साप. वारूळ बघितले ना सगळ्यांनी? कोण बोलतो रे? वारूळ बघितले ना सगळ्यांनी? त्याच्यामध्ये मुंगी साप राहत असतात. गाईचा गोठा. उंट किंवा सांडणी. उंटाचीच स्त्रीलिंगी कोण आहे? सांडणी. म्हणजे उंट आणि सांडणी कुठं राहतात? पिलखाना. जिथं उंट सांडणी यांना बांधलं जातं. कोण आहे रे? त्याला काय म्हणायचं? पिलखाना. त्याच्यानंतर कावळ्याचे घरटे. कोंबडीचे खुराडे. कोंबडी आपण पाळतो तिच्यासाठी एक वेगळं खुराडं असतं आहे की नाही, त्याच्यामध्ये ती राहते. म्हणजे कोंबडीच्या घरट्याला काय म्हणतात? खुराडे म्हणतात. पक्ष्यांचे घरटे. उंदराचे बीळ. उंदीर बीळ कुठेही करून राहतो बघा. घोड्याचा तबेला किंवा पाढा. हत्तीचा हत्तीखाना किंवा अंबरखाना. हे प्रत्येक प्राण्याचे पक्ष्याचे राहण्याची ठिकाणं आहेत, म्हणजे घरं आहेत त्यांची. त्यालाच आपण काय म्हणलंय? घरदर्शक शब्द. आता ह्याच्यावरती प्रश्न कसे येऊ शकतात? तर बघा, नमुना प्रश्न आहे. खाली दिलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक निवडा. जाळे कोणाचे असते? कोळीचे. कोळ्याचे. कोळी म्हणजे मासे पकडणारा नव्हे, तर कोळी म्हणजे आपल्या घरामध्ये ते असतात का नाही कसे बघा? स्पायडरमॅन. स्पायडर त्याला काय म्हणतात? स्पायडर. तो स्पायडर जो करतो अशा पद्धतीचं जाळं करतो बघा. मला काढता येणार नाही असं काहीतरी असतील गोल गोल गोल. नको राहू द्या, तुम्हाला कळेल. तर त्याला काय म्हणायचं? जाळे. स्पायडरचे जाळे. कोळ्याचे जाळे. पर्याय नंबर 3. प्रश्न पुढचा बघा. खालील दिलेल्या रिकाम्या जागी योग्य घरदर्शक शब्द निवडा. माणसाचा जमाव दिसतात. साप टिंबटिंब शिरला. बघा, जाळीत, घरात, वारुळात, झाडात. कशात? वारुळात. माणसं दिसल्यानंतर साप घाबरून कुठं शिरणार? वारुळामध्ये शिरणार, कारण ते त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. पुढचं बघा. खालीलपैकी प्राणी व निवारा यांची योग्य जोडी लावायची. तुम्ही जरा असं बसा रे, मला कोण बोलतंय ते दिसेल नाही. बसा का इकडे, या समोर रेषेत बसू नका. चल बाबू इकडे.
बघा, साप गोठा बरोबर आहे का रे? चुकीची जोडी आहे. कोळी कोळे चुकीची आहे. हत्ती अंबरखाना बरोबर आहे. पोपट झाड नाही, झाड नाही, डोली किंवा पिंजरा आहे की नाही. मग बरोबर जोडी कोणती आहे? पर्याय नंबर 3 हत्ती अंबरखाना. हे झाले नमुना प्रश्न. आपण आता बघतोय सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला आहे बघा, 1 ते 4 साठी. खाली दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडा. मुंग्या राहतात ती जागा. साधे सोपे प्रश्न आहेत. मुंग्या राहतात ती जागा वारूळ पर्याय नंबर 4. पोपट राहतो त्या घराची. आता इथं पिंजरा असता तर पिंजरा लिहिलं असतं आणि डोली आहे म्हणून पर्याय नंबर 3 डोली. पोपटाच्या घराला काय म्हणतात? डोली. तिसरा प्रश्न बघा, वाघाचे आश्रयस्थान कोणते? आता इथे पर्याय चुकीचे दिले. डोली, जाळी, वारूळ आणि खुराडे. इथं काय पाहिजे होतं? जाळीत कसा राहील? गुहा पाहिजे होतं. जाळीच्या तिथं काय करायचंय तुम्ही? जाळी फोडून गुहा करायचे. तर वाघ कुठे राहतो? गुहेमध्ये राहतो. पर्याय नंबर 2. आश्रयस्थान म्हणजे काय? तर जिथं वाघ राहतो ती जागा. आश्रय म्हणजे राहण्याचं ठिकाण. चौथा प्रश्न बघा, कोंबडी कोठे राहते? जाळे, पोळे, खुराडे, गोठा. कोंबडी कुठे राहते समृद्धी? खुराडे पर्याय नंबर 3. प्रश्न 5 व 6 साठी सूचना आहेत बघा. खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य घरदर्शक शब्द निवडा. 5वा बघा, पोपटाला कैदेत ठेवण्याची जागा. आता इथं डोली पण आहे आणि पिंजरा पण आहे. मग तुम्ही पिंजरा का म्हणालात? हा, कैद म्हणजे पकडणे आहे की नाही. पोपट जर मुक्त जंगलामध्ये राहत असतो त्यावेळेस तो डोलीत राहत असतो आणि त्याला आपण पकडून कैद करून आणतो तेव्हा त्याला कुठं ठेवतो? पिंजऱ्यामध्ये ठेवतो. म्हणून पर्याय नंबर 4 पिंजरा. ठीक आहे. 6वा बघा, वाघ हिंस्र प्राणी असूनही मानवाने त्याला टिंब मध्ये डांबून ठेवले आहे. बरोबर. तुम्ही जर एखाद्या प्राणी संग्रहालयात झू मध्ये गेला तर तिथं तुम्हाला दिसेल की वाघाला असं पिंजरा करून त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं. वाघ ज्यावेळेस जंगलात राहतो त्यावेळेस तो गुहेत राहतो आणि आपण त्याला पकडून आणतो त्यावेळेस त्याला कुठं ठेवलं जातं? पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं. म्हणून पर्याय नंबर 2 पिंजरा. प्रश्न नीट वाचायचा आहे, आपोआप उत्तर तुम्हाला येणार आहे. 7वा बघा, खालीलपैकी प्राणी व निवारा यांची योग्य जोडी असणारा पर्याय निवडा. योग्य जोडी निवडायची. कोंबडी खुराडे आहे का? बरोबर. बरोबर आहे. मुंग्या घरटे चुकीचं आहे. मुंग्याला वाळू पाहिजे. घोडा गोठा. घोडाचा काय पाहिजे? तबेला किंवा पागा पाहिजे. मधमाशी जाळे, त्याला पोळे किंवा मोहळ पाहिजे. म्हणजे योग्य जोडी कोणती आहे? पर्याय नंबर 1 कोंबडी खुराडे. समजलं? कोण कुठे राहतो, कोणाच्या घराला काय म्हणतात हे या घटकामध्ये होतं. आता पुढं आहे पिल्लू दर्शक शब्द. आहे नाही? काय आहे? पिल्लू दर्शक शब्द. पिल्लू म्हणजे काय रे? आहे नाही? म्हणजे एखादा प्राणी, पक्षी, मानव आपल्यासारखंच एक पिल्लू जन्माला घालतो. म्हणजे आपल्यासारखंच. आता माणसाला माणसासारखंच पिल्लू होतं का नाही? कोंबडीला कोंबडीसारखंच होतं, मांजराला मांजरासारखंच होतं. तर ती जी पिल्लं आहेत त्या पिल्लाला वेगवेगळे नाव दिलं जातं. शंभू. तर त्या पिल्लाला काय म्हटलं जातं? आता बघा, कुत्र्याचं बाळ आहे त्याला काय म्हणायचं? पिल्लू. कुत्र्याच्या बाळाला काय म्हणतो आपण? पिल्लू म्हणतो. गाईच्या बाळाला वासरू म्हणतो. गाढवाचे शेंगरू नाही, शिंगरू. हा. वाघाचा बच्चा किंवा बछडा. म्हशीचे रेडकू किंवा पारडू. मेंढीचे कोकरू. माणसाचे बाळ किंवा लेकरू. हरणाचे पाडस किंवा शावक.
चुकतंय. सिंहाचा छावा, शेळीचे करडू, घोड्याचे शिंगरू, पक्षाचे पिल्लू, मांजराचे पिल्लू, कोंबडीचे पिल्लू. चल इकडे बसू. तर या सगळ्यांना काय म्हणायचं? पिल्लू दर्शक शब्द. सगळ्याच पिल्लांना पिल्लं म्हणत नाही. तर म्हशीचं असेल, म्हशीचं बाळ असेल तर त्याला काय म्हणतात? रेडकू किंवा पारडू. शेळीचं बाळ असेल तर त्याला काय म्हणतात? करडू, आहे की नाही? तर असं त्या पिल्लांना वेगवेगळी नावं आहेत. तर त्याच्यावरून आपल्याला कसे प्रश्न विचारले जातात ते आपण इथं बघूया. नमुना प्रश्न पहिला बघा. खाली एका प्राण्याचे नाव दिले आहे. पर्यायातील त्याचे योग्य पिल्लू असणारा पर्याय शोधा. एक प्राण्याचं नाव दिलंय आणि त्याचं पिल्लाला काय म्हणतात ते शोधायचंय. बघा, म्हैस. चुकतंय नाही. म्हशीचं रेडकू आहे, वासरू नाही. म्हशीचं रेडकू. वासरू कोणाचं आहे? गाईचं आहे. म्हशीचं काय आहे? रेडकू. पर्याय नंबर 4. दुसरा बघा. खालीलपैकी अचूक जोडी निवडा. हरणाचे वासरू बरोबर आहे का रे? चूक आहे. सिंहाचा छावा बरोबर आहे. घोड्याचे पिल्लू नाही. तर घोड्याचे काय आहे? शिंगरू. शेळीचे किरडू. शेळीचे काय आहे? करडू आहे. इथं किरडू दिले. म्हणजे योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय नंबर 2 सिंहाचा छावा. आता हे झाले नमुना प्रश्न. सरावासाठीचे प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी सूचना दिली बघा. खाली एका प्राण्याचे नाव दिले आहे. पर्यायातील त्याचे योग्य पिल्लू असणारा पर्याय निवडा. हरिण, शावक. हरणाचे पाडस किंवा शावक आहे. इथं पर्याय नंबर 1च शावक दिलाय. म्हणजे हरणाचं काय आहे? शावक. पर्याय नंबर 1. दुसरा सिंह, सिंहाचा छावा. पर्याय नंबर 2 सिंहाचा छावा. तिसरा बघा. शेळी, करडू. शेळीचे काय आहे? करडू. पर्याय नंबर 4. सापाचे पिल्लू. सापाच्या बाळाला काय म्हणतात? पिल्लू. पर्याय नंबर 2. 5वा प्रश्न बघा. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी शोधायची. बघा, पहिला आहे सिंहाचा छावा. बरोबर आहे का? सिंहाचा छावा बरोबर आहे. वाघाचा बच्चा किंवा बछडा बरोबर आहे. गाढवाचे वासरू. गाढवाचं काय आहे? शिंगरू. मेंढीचे कोकरू बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? गाढवाचे वासरू. 6वा प्रश्न बघा. चुकीची जोडी निवडायची आपल्याला. 6 ते 7 साठी काय करायचंय? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. बघा 6वा प्रश्न. पर्याय नंबर 1 करडू, 2 छावा, 3 शिंगरू, 4 गाय. का म्हणून? बरोबर. करडू, छावा आणि शिंगरू हे पिल्ल आहेत. आणि जय म्हणतो तसं गाय ही काय आहे? आई आहे. आहे की नाही? गाय हा मोठा प्राणी आहे आणि बाकीचे काय आहे? त्यांची पिल्ल आहेत. म्हणून पर्याय नंबर 4 गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय नंबर 4 गाय. 7वा बघा. म्हैस, बच्चा, शेळी, हरिण. बच्चा म्हणजे म्हैस, शेळी आणि हरिण हे काय? आई आहे. आणि बच्चा काय आहे? बाळ आहे. आहे की नाही? म्हणून पर्याय नंबर 2 बच्चा. 8वा प्रश्न बघा. गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात? गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर अशा पद्धतीने आपण पिल्लू दर्शक शब्द, घर दर्शक शब्द हा घटक आपण बघितलेला आहे. काय अडचण आहे का? त्याच्यामध्ये घर दर्शक शब्द सुद्धा पाठ करायचे आहेत. पिल्लू दर्शक शब्द सुद्धा पाठ करायचे. पाठ केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक ह्याच्यावरचे प्रश्न सोपे जाणार आहेत, सोडवायला येणार
आहे. काय अडचण नाही. ठीक आहे.